महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या 25 डिसेंबरच्या दिवशी मनुस्मृतीचे दहन करून महिलांना जातीय धार्मिक बंधनातून मुक्त करण्याचे कार्य केले। त्याचे स्मरण व्हावे म्हणून दरवर्षी विविध पक्ष संघटनांच्या वतीने मनुस्मृतीचे दहन करण्यात येत असते। या वर्षी देखील बसपाच्या वतीने यावेळेस सदर मनुस्मृती दहन करण्यात आले। सुरुवातीस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून या मनुस्मृतीचे दहन करण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष बसपा आनंदजी सैंदाने, जिल्हा सचिव विजयजी भामरे, शहर विधानसभा अध्यक्ष विशाल वाघ, महासचिव ॲडव्होकेट सतीश अहिरे, कोषाध्यक्ष ईश्वर जाधव, विजय मोरे, विशाल केदार, चेतन गायकवाड, आकाश येवलेकर, गुलाब नेरकर, स्वप्नील जगताप, गौतम बिराडे, ललित अहिरे, संतोष सुरेंची, सुनील महिरे, सागर पिंपळे, अक्षय बैसाने, आनंद बैसाने, सिद्धार्थ मोरे, शुभम भामरे, प्रशांत वाघ, सचिन जगताप, निखिल बिराडे आदी सर्वच पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। चल मी आता गिर आहे आता चल ले करून तुम्ही तर चला दादे लावत तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। बहुजन समाज पार्टीचा जय हो। बहुजन समाज पार्टीचा जय हो। छत्रपती शिवाजी महाराज मनुस्मृतीचा अधिकार असो, अधिकार असो, अधिकार मनुस्मृतीचा अधिकार असो। हो दादा, अरे गर्दी करू नका। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब असो, धिक्कार असो, मनुस्मृतीचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। विशाल विनायक वाघ, धुळे शहर विधानसभा अध्यक्ष। 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं आणि त्या निमित्ताने आज आपण इथं मनुस्मृतीचं दहन करत आहोत। जिल्हाध्यक्ष आनंद सैंदाने यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे। तरी आपल्या पुढच्या पिढीला हे माहिती असलं पाहिजे की 25 डिसेंबरला बाबासाहेबांनी मनुस्मृती का दहन केली। कारण इथं हा जो ग्रंथ होता हा काही सामाजिक ग्रंथ नव्हता, तर हा विषमतावादी ग्रंथ होता। त्यामुळे बाबासाहेबांनी हा ग्रंथ जाळला होता आणि बाबासाहेबांसारखे ग्रंथप्रेमींनी असा ग्रंथ जाळला तर तुम्ही आता विचार करू शकता तर हा ग्रंथ का जाळला असेल। कारण हा बहुजन विरोधी आणि महिलांविरोधी ग्रंथ होता, म्हणून बाबासाहेबांनी हा जाळला होता। 25 डिसेंबर आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927मध्ये महाडच्या मुक्कामी असताना आंदोलनामध्ये मनुस्मृतीचं दहन केलं होतं आणि ही जो विषमतावादी मनुस्मृती आहे, ज्या मनुस्मृतीच्या नियमानुसार स्त्रियांना धनसंपत्तीचा किंवा त्यांना समानतेचा अधिकार नव्हता, शूद्रांना राजा बनण्याचा किंवा शस्त्र धारण करण्याचा, शिक्षणाचा आणि संपत्तीचा अधिकार या मनुस्मृतीने नाकारलेला होता आणि अशा मनुस्मृतीचं दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाडला केलं। या अशा मनुस्मृतीचं आम्ही धुळे शहर विधानसभेचे अध्यक्ष विशाल वाघ यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये ही आज मनुस्मृती आपण दहन केलेली आहे आणि आज नवीन पिढीला माहीत असलं पाहिजे की मनुस्मृती हा जो कायदा होता हा या बहुजन विरोधी कसा कायदा होता, मानवतेच्या विरोधी कसा कायदा होता हे लोकांपर्यंत जावं म्हणून आज बहुजन समाज पार्टी धुळे जिल्हा आणि धुळे शहर विधानसभेच्या वतीने ही मनुस्मृती दहन करण्यात आली।